कोल्हापुरातील विनापरवाना क्लासेस आता सील करण्यात आले आहेत। पुढारी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। कोल्हापुरातील 80% क्लासेस हे विनापरवाना असल्याची बातमी पुढारी न्यूजनं दाखवली होती। कोल्हापुरातील महानगरपालिकेनं आता कारवाईला सुरुवात केली आहे। नोटीस देऊनही परवानगी न घेतल्यानं क्लासेस सील करण्यात आले आहेत। अकॅडमीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर सुद्धा या कारवाई दरम्यान आढळले। कोल्हापूर महानगरपालिका, अग्निशमन दल आणि परवाना विभागाच्या पथकाकडनं ही मोठी कारवाई करण्यात आली। कोल्हापूर शहरातील ज्या अभ्यासिका होत्या, शिवाय क्लासेस होते, त्यांच्यावरती गेले 2 ते 3 दिवसांपासून तपासणी सुरू होती आणि आपण देखील पुढारी न्यूजने या संदर्भातली बातमी लावली होती। कोल्हापूर शहरातील जवळपास 80% क्लासेस आणि अभ्यासिका ज्या आहेत त्या विनापरवाना आहेत अशी आपण काल बातमी लावली होती आणि विनापरवाना असलेल्या सगळ्याच क्लासेस आणि अभ्यासिकांना आता सील केलं जाणार आहे आणि आता त्याची प्रक्रिया सुरू झालेली आपण बघताय। अग्निशमन विभाग असू दे, परवाना विभाग असू दे, महानगरपालिका यांचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ज्या ठिकाणी अनधिकृतपणे ज्यांनी परवानगीच न घेता या ठिकाणी क्लासेस सुरू केलेले आहेत त्या सगळ्याच क्लासेसना या ठिकाणी सील केलं जाणार आहे। आता बघितलं तर या क्लासमधल्या विद्यार्थ्यांना बाहेर जे ते काढण्यात आलेलं आहे। खरं तर महानगरपालिकेने वेळोवेळी या सगळ्यांनाच नोटीस दिली होती, आपण परवानगी या सगळ्याची घेतलेली नाही आणि म्हणून आपण याची परवानगी तात्काळ घ्यावी आणि त्या ठिकाणी आपले क्लासेस सुरू ठेवावे अशी वारंवार नोटीस दिल्या होत्या। मात्र तरी देखील या ठिकाणी नोटिसांना बगल देऊन या ठिकाणी कुठलीही कार्यवाही झाली नव्हती आणि म्हणूनच या सगळ्यांवरती आता ही कारवाई केली जाते। अग्निशमन दलाचे आपले मुख्य अधिकारी देखील आपल्यासोबत आहेत। कशा पद्धतीने आपण नोटीस दिल्या होत्या मात्र तरी देखील यांनी हे ऐकलं नव्हतं आणि आता ही दुर्दैवाने त्यांच्यावर वेळ जी आहे ती सील करण्याची आली। आपण त्यांना 2 वेळा नोटीस दिली होती। ह्या दोन्ही नोटीसचा कालावधी हा 7 दिवसाचा होता। पहिला एक 7 दिवसाची नोटीस होती की बाबा तुम्ही तुमचं काय असेल ते कागदपत्र आम्हाला सबमिट करा। त्यांनी कुठलीही कागदपत्र आपल्याकडे सबमिट केलेली नाही आहेत। तरी परत आपण नोटीस दिली की बाबा तुम्ही जर कागदपत्र सबमिट करत नसाल तर निदान तुम्ही परवाना काढला असेल तर तो दाखवा। तर त्यांनी परवाना पण काढलेला नाही आहे। तरी आता परवाना विभागाने पण नोटीस दिली होती तरी त्याला त्यांनी काय त्याचं उत्तर दिलेलं नसल्यामुळे आम्हाला शेवटी आता हे सील बंद करायची कारवाई करावी लागते। नोटीस आम्ही 10 तारखेला दिलेली, 10 जूनला नोटीस त्यांना दिलेली। विनापरवाना त्यांचा व्यवसाय परवाना चालू होता, त्यानिमित्ताने सर्वे करून त्यांना 10 तारखेला दिली। ती नोटीसची मुदत 7 दिवसाची असते। आता 25 तारीख आली तरी 15 दिवस उलटून गेले, त्यामुळे त्यांना आम्ही आता सील करायची प्रोसिजर चालू आहे आमची महापालिकेत। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।